सुरू. नमस्कार, माझे नाव शौर्य जेजावचे. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. मी आज तुम्हाला गुरु तेग बहादूर सिंग यांबद्दल माहिती सांगणार आहे. भारतभूमी ही भूमी अनेक संते, महात्मे आणि शूरवीरांपासून बनलेली आहे. या पवित्र भूमीत अनेकांनी धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केलेले आहे. अशा महान व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे श्री गुरु तेग बहादूर सिंग. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील श्री हरगोविंद सिंग हे शीख धर्माचे 6वे गुरु होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म, शौर्य आणि सहनशीलतेचे संस्कार मिळाले होते. ते लहानपणापासूनच धाडसी होते. त्यांनी अनेक युद्धात पराक्रम गाजवला, पण ते केवळ त्यांचे जीवन फक्त केवळ युद्धापुरते मर्यादित नव्हते. ते एक महान संत, कवी आणि विचारवंत होते. त्यांनी लोकांना सत्य, प्रेम, सहनशीलता आणि बंधुभाव यांचा संदेश दिला. या काळात भारतात धर्मांतर करण्याचे प्रयत्न सुरू होते. काश्मीर पंडितांवर अत्याचार होत होते. त्यांनी गुरु तेग बहादूरांकडे मदतीची याचना केली. धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी गुरु झुकले आले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. औरंगजेबाने त्यांना दिल्ली येथे कैद केले. शेवटी 1675 रोजी त्यांना शहीद केले गेले. त्यांनी आपले बलिदान देऊन लोकांना हे सांगितले की धर्म स्वातंत्र्याची गरज काय आहे. धर्म ते फक्त आपल्या धर्मासाठी नव्हते, तर ते सर्व धर्मांसाठी होते. म्हणून त्यांना हिंद दी चादर असे म्हटले जाते. हिंद दी चादर म्हणजे हिंदुस्थानाचे रक्षण करणारे ढाल. आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. धन्यवाद.